निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, नमस्कार ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा, बोला. हा, मी माझे अनुभव शेअर केलेला होता ना. हा 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 मग त्यावेळेस मला त्याच्यानंतर चाललेला अनुभव शेअर करायचे आता. हा हा सांगा ना. ते नाव सांगू शकता? हा, मी इचलकरंजीहून बोलते ना. हो, मला माहित आहे. हा, नाव नाही सांगत. बरं बरं बरं. हा हा माझा मुलगा, मी म्हटलं ना, परत शिकायला तयार झाला, त्याच्या पुढचं त्या ऍडमिशनचं चालू आहे. हो 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 हो. हा, मग काय झालं, मी कधी ह्या सेवेत माझ्या जावेमुळे आले ना, या सेवेत. हो हो हो. आणि मग काय झालं, मग माझी मोठी नणंद ना असं सनातन मध्ये आहे, त्यांचे मिस्टर. आणि मग त्यांच्यामुळे पण आम्ही सनातन मध्ये आलेलो होतो. अच्छा अच्छा. त्यांची सेवा वगैरे काय असेल ते आम्ही सगळं करत होतो, जप वगैरे ते. मग मी स्वामी समर्थांचं करते म्हणल्यावर मग त्यांची जरा नाराजी झाली. अरे. हा, मग त्यांचं मत काय होतं, आपण आता एक धरलंय ना मार्ग, त्याच मार्गाने जायचं. दुसरा मार्ग धरून कसं चालेल, मग धड इकडे पण नाही, धड तिकडे पण नाही, असं होतंय ना. मग म्हणायला लागलं, तुझ्यावर दबाव टाकला गेलाय काय, कोणी फोर्स केलंय का तुला, असं का करतेस तू. मग मी म्हटलं, ताई मला फोर्स कोणीच केलं नाही. मग मी शाळेत असताना कसं एक स्त्री ना सनातनचे पेपर वाटत होते. तेव्हा माझ्या मनात कसं आलतं, मला हा पेपर माझ्या हातात कधी पडेल का, हे काय आहे, मी ह्याच्यात जाईन का. मग माझं लग्न झाल्यावर मी सनातन मध्ये आले आमच्या नंदेमुळे. तेव्हाची इच्छा ती तेव्हा पूर्ण झाली. हा, मग मी माझ्या नंदेला म्हणले, ताई माझ्यावर कोणी दबाव टाकला नाही. त्याच वेळेस जशी माझी इच्छा पूर्ण झाली, तसं माझ्या मनात स्वामी मला जवळ घेणार ते मला जाणवत होतं. म्हणून मला आतून वाटत होतं किती वर्ष तरी, की स्वामी मला जवळ बोलवायला लागले. आणि त्यामुळेच मी इथं आले. म्हटलं मी गुरु करून घेतले म्हटलं स्वामींना. मग त्यांना वाटणार ना तसं, की श्रीकृष्णाला आपण गुरु मानले, भवानी माता आपली आई आहे. मग आपण प्रत्येकाला वाटतं ना, आपले आई वडील सगळे चांगले असतात, असंच वाटतंय ना. बरोबर. मग आपले गुरु हे आपले आई वडीलच असतात. मग मला राग आलाच नाही का, मलाही तसं वाटतंय तसं त्यांनाही वाटणं साहजिकच आहे. आणि मी काय श्रीकृष्णाला किंवा भवानीला मी सोडलेच नाहीये, ते माझ्या जवळच आहेत. फक्त त्याच्या पुढचा टप्पा मी एक घेतला, म्हणजे स्वामी मला बोलवले म्हणून मी त्यांच्या जवळ गेले. बरोबर. हो. मग काय झालं, तरी पण त्यांना असं वाईट वाटत होतंच, मला ते जाणवलं. पण माझ्या पण जीवाला लागलं, मी खरंच काही चुकीचं केलं नाही ना, माझ्या हातनं काही चुकीचं घडलं का, खरंच माझ्या श्रीकृष्ण आणि भवानी माता माझ्यावर रागवेल का, मी स्वामी समर्थांना जवळ केलं, असं माझ्याही मनाला हुरहुर वाटायला लागली. हा, मग बेचैन म्हणजे मला 8-10 दिवस लई बेचैन व्हायला लागलं. मी त्यांना पण नाराज केले, तसं भवानी माता श्रीकृष्णाला नाराज केले काय, नुसतं जीवाची घालमेल होत होती. मग काय झालं, 8-10 दिवसांनी स्वप्न पडलं की मी घराच्या बाहेर येत होते भांडी घेऊन घासायला, आणि असं अचानक वातावरणात बदल झाला सगळा. मला जाणवलं तो की असं मंदिराच्या घंटांचे आवाज, आरत्यांचे आवाज यायला लागले. आणि आकाशात असं पाण्यात दगड मारल्यावर कसे वलय निर्माण होतात ना, तसे वलय आणि तरंग निर्माण व्हायला लागले. आणि मी हात जोडून म्हटले की मला जाणवायला लागलं श्रीकृष्ण तत्व आणि स्वामी तत्व एकच आहे. आणि माझ्या मुखातून आलं ते, मी सांगायला लागले, हो श्रीकृष्ण आणि स्वामी तत्व एक आहे. डोळ्यातनं अश्रू वाहतात, मी बोलते. आणि एवढी अनुभूती त्यावेळेस आली होती मला. आणि ते बघून माझे मिस्टर, माझी मुलं सुद्धा हात जोडले आकाशाकडे पाहत. आणि आम्ही चौघांनी सुद्धा एकच प्रार्थना केली, कृष्ण स्वामी तत्व एकच आहे. आणि त्यांच्यासाठी जी प्रार्थना, आता काय आठवत नाही मला, पण ती एकच प्रार्थना आम्ही चौघांनी केली. आणि मग मी काय झालं, दुसऱ्या दिवशी ना आमच्या नंदेला सांगितलं त्यांना. मग ते म्हटलं, हो तत्व एकच आहे, पण कसे आपले मार्ग जरा वेगवेगळे पडतात ना, असं म्हटल्या. मग आमचं तरी त्या बोलत करत होत्या. मग काही दिवस गेल्यावर मग त्यांचा परत फोन आला की त्याच म्हटल्या,
हो, श्रीकृष्ण आणि स्वामी तत्व एकच आहे. अरे वा. हा. ते त्यांनाही जाणवलं. हा. आणि तेव्हा खरं म्हणायला गेलं तर ताई माझ्या जीवाला एवढं समाधान वाटलं की नाही माझं चुकलेलं नाहीये. आणि मी पण भवानी मातेला श्रीकृष्णाला विसरू शकतच नाही ना, कारण ते माझ्या जवळ आहेतच. मी त्यांच्या जवळ आहे आणि स्वामी पण माझे आहेत आणि मी पण त्यांचे आहे. मग तेव्हा मी काय करते, स्वामी सेवा पण करते आणि भवानी माता आणि श्रीकृष्णाचा पण मी जप करते. अच्छा. आणि कसं आहे ताई, माझं लग्न झाल्यापासून ना मला एवढे त्रास होत होते, म्हणजे काळ्या शक्ती आजूबाजूला वावरते हे मला जाणवत होतं. माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या टायमाला ना मला स्पष्ट जाणवत होतं, माणसांमध्ये जाणवत होतं कोणतरी अवतीभोवती फिरतंय, कोणतरी गेलं, चप्पल घालून गेलं, मी पळत जात होते बघायला, मला सगळी खोळ्यात काढत होती. अगं तू हॉरर शो बघतेस ना त्यामुळे तुला तसं होत असेल. मी म्हटलं नाही, मला जाणवते, म्हटलं मला दिसते असं. आणि कसं स्लीप पॅरालिसिस म्हणजे झोपल्यावर जी काही घटका असते त्या टाइमात मला ते सगळे दिसत होते खरं सांगायला गेले तर. आणि कसं ते माझ्या मेंदूतनं प्रवेश करायला बघत होते माझ्या शरीरात. अरे बापरे. असं मला ते जाणवत होतं सगळं. मग मी काय करायचे, भवानीचा आणि श्रीकृष्णाचा जप करतच होते, गुरुदेव दत्तांचा. आणि तसंच जप मी करत होते ना ताई, आणि तसं ते आपोआप विरळ होऊन जायचे, नष्ट होऊन जायचे आपोआप. आणि हे मला जवळजवळ कित्येक वर्ष मला हा त्रास जाणवत होता. मग मला नावं ठेवत होते ना की असं म्हणजे तू हॉरर शो बघतीस म्हणून तुला त्रास होतोय, असं तुला जाणवतोय, असं काही नसते. माझे सासूबाई आणि जाऊबाई म्हणत होते. मग नंतर काही दिवसांनी त्यांनाही तोच त्रास त्यांना जाणवायला लागला. मग त्याने म्हणतात हो तुला त्रास होतोय तो बरोबर आहे म्हणून, कारण आम्हालाही तसा त्रास व्हायला लागला म्हणून. आणि मग काय झालं, मग आता स्वामी सेवेत आले ना ताई, आणि मी जसं जप करते, तारक मंत्र करते, खरोखर सांगतो मला ताई तेव्हापासून काही त्रास नाहीये त्यांचा. अजिबात घरात मला असं काळ्या शक्तींचा त्रास जाणवतच नाहीये आता बिलकुल. अरे वा वा वा. किती छान. आणि परवा दिव्यामध्ये काय झालं, मी फोटो काढायचा प्रयत्न केला खरं आलाच नाहीये. दिव्यामध्ये त्रिशूल उठलेलं होतं. म्हणजे दिव्यामध्ये म्हणजे काजळी निर्माण झालती ना, मग माझी अडचण आली म्हणून आम्ही कसं 4 दिवस पूजा वगैरे करत नाही घरात. मग 5व्या दिवशी मी पूजा करायला गेले तर त्या काजळीमध्ये त्रिशूळ उठलेलं होतं. मी मुलगीला सुद्धा म्हटले, सोनू बघे जरा तुला काय दिसतंय म्हणून. तर म्हटले अगं मम्मी त्रिशूल दिसतंय. एवढा आनंद झाला मला की बरोबर आहे. मी म्हणत होते स्वामी मलाही काहीतरी असं दाखवा अस्तित्व तुमचं की आहे, तुम्ही इथे आहात माझ्यासोबत खरोखर. आणि दिव्यामध्येही मला त्रिशूळ वगैरे चालेल ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.